नवरात्र दिवस पहिला 22 सप्टेंबर सोमवार रंग पांढरा, नैवेद्य गायीचे तूप, शैलपुत्री देवीचे रूप, विड्याच्या पानाची माळ आहे. त्यानंतर दुसरा दिवस 23 सप्टेंबर वार मंगळवार, रंग लाल, साखरेचा नैवेद्य, ब्रह्मचारिणीचे रूप, मोगराची किंवा चमेलीच्या फुलांची माळ. दिवस तिसरा 24 सप्टेंबर वार बुधवार, रंग निळा, नैवेद्य दुधाचे पदार्थ, चंद्रघंटा देवीचे रूप आहे, निळ्या फुलांची माळ आहे. त्यानंतर चौथा दिवस पिवळा रंग आहे, चंद्रघंटा देवीचे रूप आहे, तिसरी माळ डबल आलेली आहे. त्यानंतर दिवस पाचवा, या दिवशी रंग हिरवा आहे, माल पोह्याचा नैवेद्य किंवा गुलगुल्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. कुष्मांडा देवीचे रूप आहे, तेरड्याच्या फुलांची माळ घालायची आहे. ओम देवी कुष्मांडाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. दिवस सहावा शनिवार, करडा रंग आहे, स्कंदमाताचे रूप आहे, नैवेद्य केळी आहे, बेलाच्या पानांची माळ घालायची आहे. ओम देवी स्कंदमाते नमः. दिवस सातवा नारंगी रंग आहे, कात्यायनी देवीचे रूप आहे, मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे, कर्दळीच्या फुलांची माळ घालायची आहे. त्यानंतर दिवस आठवा मोरपंखी रंग आहे, काल रात्री देवीचे रूप आहे, गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, झेंडूच्या फुलांची माळ घालायची आहे. ओम देवी काल रात्री नमः हा मंत्र म्हणायचा आहे. दिवस नववा रंग गुलाबी, महागौरीचे रूप आहे, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, जास्वंदाच्या फुलांची माळ घालायची आहे. दिवस 10वा 1 ऑक्टोबर, जांभळा रंग आहे, सिद्धदात्रीचे रूप आहे, तिळाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा हलवा पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी माळ लिंबोणीच्या पानांची घालायची आहे किंवा या दिवशी माळ म्हणून देवीवर कुमकुम अर्चन सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर 2 तारखेला दसरा आहे, या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायची आहे, सोनं लुटायला जायचं आहे. त्याचबरोबर जे घट आपण बसवलेले आहे त्याच्यात जे गवत उगवतं ज्याला आपण धन म्हणतो ते धन घेऊन आपल्याला खंडोबाच्या मंदिरात जायचं आहे. त्यानंतर तिथून जे आपले कर्ते पुरुष आहे घरातले त्यांनी दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांची बाहेरच आरती ओवाळायची आहे. त्यानंतर त्यांना घरात घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दसरा सण हा साजरा करायचा आहे. या दिवशी ज्यांनी 9 दिवसाचे उपवास केलेले आहे त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी उपवास सोडायचा आहे. दसरा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी हा एक दिवस असतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर घर जमीन खरेदी करायची असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला दसरा सण साजरा करायचा आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये नवरंग मंत्र नैवेद्य सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे.